मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशी लढत होणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज 5 वाजता संपली। यामध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून 10 उमेदवारी अर्ज तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून 10 उमेदवारी अर्ज देण्यात आले। छात्र भारती संघटनेने 5 उमेदवार दिलेत तर 4 अपक्षांनी अर्ज दाखल केले। मनसेचे राज्य सचिव आणि माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केलाय। तर शिंदे गटाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे काल 5 वाजता ही मुदत संपली आहे आणि मोठ्या प्रमाणात निवडणूक अर्ज हे दाखल झालेले आहेत। खास करून ठाकरे गट विरुद्ध अभाविप अशीच ही लढत होताना पाहायला मिळणार आहे। तर आदित्य ठाकरे यांची युवा सेना सुद्धा चांगलीच सज्ज आहे।